आज आपण बघणार आहोत गिरमिटची रेसिपी. गिरमिट हा एक कर्नाटकचा पदार्थ आहे. तर त्याच्यासाठी आपण एक टोप ठेवूया, त्याच्यामध्ये तेल टाकूया. तर तेलामध्ये आपण टाकूया मोहरी आणि जिरं आणि मोहरी तडतडली की टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की त्याच्यात टाकूया कांदा टाकला गेल्यावरती मस्तपैकी हलवून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकूया, जेणेकरून कांदा पटकन शिजेल आणि हलवून घेऊया छान. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो टाकले गेल्यावरती पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि हलवल्या गेल्यावरती झाकण लावून टाकायचं. मग थोड्या वेळाने एक वाफ आली की त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकू. मसाल्यामध्ये तिखट हळद टाकून आपण ते हलवून घ्यायचे बस. आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्या गेल्यावरती छान हलवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्या गेल्यावरती परत ते झाकून असं उकळी येईपर्यंत शिजवायचं. आणि मग त्याच्यानंतर आपली ही भाजी रेडी झाली आहे गिरमिटसाठी. आता त्याच्यामध्ये मुरमुऱ्यामध्ये आपण ही भाजी तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही टाकू शकतात. आणि मुरमुरे असे हलवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मुरमुरे हलवल्या गेल्यावरती आपण टाकूया फुटाण्याचं पीठ. फुटाणे म्हणजे डाळ्या येतात ना, ते डाळ्यांचं पीठ करून मिक्सरमधून टाकायचं आहे थोडं आणि मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण छान. प्रत्येक मुरमुऱ्याला ती भाजी लागली गेली पाहिजे. आणि ही रेडी आहे आपली गिरमिट खायला. आणि वरून आपण त्याच्यामध्ये शेव, फरसाण, चिवडा असं टाकून खाऊ शकतो. खूप छान लागतं हे. खूप छान लागतं आणि खूप टेस्टी लागतं. थँक्यू.